पण आता काहीच होऊ शकणार नाही का? म्हणजे बघा ना, काहीतरी करा प्लीज. आता ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणतात तर मी तुम्हाला 7 दिवसांची मुदत देतो. पण तेवढ्या दिवसात काहीतरी करा, तुम्ही तजवीज करा काहीतरी. थोडेफार तरी पैसे भरा बँकेमध्ये. थोडी म्हणजे किती रक्कम? 50 लाख रुपये निदान. तू हर्षवर्धन रावांशी बोलली होतीस ना लोन विषयी? हो बोलले मी. आता काय झालंय पुन्हा? नाही, बँकेची आणखीन एक नोटीस आली आहे. त्यात असं लिहिलंय की 6-7 दिवसात जर रक्कम भरली नाही तर बँकेचे लोक कायदेशीर कारवाई करतील म्हणून. तुम्ही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. शाळेला काही होणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. कसं चाललंय प्रोजेक्ट? कसं चाललंय शारदा? नुसतं चाललं नाहीये, चांगलं धावतंय. म्हणजे आपला प्रोजेक्ट सुरू होण्या अगोदरच त्याची सॉलिड चर्चा आहे. लोक अक्षरशः फॉर्म घेण्यासाठी रांगा लावत आहेत. एक विचारू? म्हणजे तुमचं घर, तुमचे नातेवाईक सगळं पुण्याला असताना ते सोडून तुम्ही इथे का आलात? काही कारण आहेत. ज्या कारणांसाठी तुम्ही चंद्रपूरला परत आलात तशाच काही कारणांसाठी मी पुण्याहून इथे आलो. तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मला ती कारणं ऐकायला आवडतील. अहो बाबांचा फोन आला होता. आपल्याला पैशाची सोय लवकरात लवकर करावी लागेल. बघ, मला माहिती आहे सगळं, पण आता माझ्याकडून काहीच होऊ शकत नाहीये. चारी बाजूनी कोंडी झाली माझी. मला फसवण्याकरता मुद्दामून अडकवलं या लोकांनी मला या सगळ्या प्रकरणात. असा बरी माझ्याकडून पैशाची सोय होऊ शकत नाही. आता यावर माझ्याकडे फक्त एकच उपाय आहे, शारदाला कन्व्हिन्स करणं. येस, तीच मला मदत करू शकते. शाळेवरती जप्ती येणार आधी, आणि जर तसं झालं ना तर बाबा ते नाही सहन करू शकणार. किती दुःख सहन केलेत आपण. तर कुठे जरा 4 सुखाचे दिवस आले होते ते सुद्धा बघत नाही त्या लोकांना. आणि शार्दूल त्याचा मुलगा आहे. अरे माझ्या समोर बोल म्हणावं, नाही त्याला लाथाबुक्याने तुडवला ना तर नाव सांगणार नाही. नालायक लेकाचा. बाबा हो, चिडून काही फायदा नसतो. अशी माणसं कोडगी असतात. मला ना बाबांचा मृत्यूचा प्रसंग दिसला. म्हणजे काही खेळणी दिसली, काही चित्र दिसली. मी एखाद्या लहान मुलासारखा करत होतो. म्हणजे तू मला शिकवण्याचा प्रयत्न करत होतीस आणि मला नेमकं काय घडतं नेहा मला काही कळत नाहीये. शार्दूल, तुझ्या भूतकाळावर पडलेला पडदा दूर होतोय. आठवतंय सगळं हळूहळू. या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय नेहा. आणि हे सगळं मला तूच सांगू शकशील. नेहा प्लीज, मला सगळं सांगशील? सांगते. ज्या वेळेला तुझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तू बेपत्ता झालास आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की तू प्लीज त्या प्रियंकावर विश्वास ठेवू नकोस. खरं तर आम्हीच लग्न करणार होतो, पण मी तुझ्या आयुष्यात आले आणि सगळंच बिनसलं ना. तसं नाहीये नेहा. नाही, मी समजू शकतो की एका वेड्याबरोबर आयुष्य काढायचं म्हणजे किती त्रास होत असेल. पण ही इस्टेट एकदा माझ्या नावावर झाली की मी तुला आणि तुझ्या बाळाची नीट काळजी घेईन नेहा. मी तुम्हाला असंच हाकलून नाही देणार. त्याची काही गरज नाहीये मिस्टर शार्दूल माने. माझी आणि माझ्या मुलाची सोय करायला मी समर्थ आहे. त्यासाठी मला तुमच्याकडून मदतीची भीक नकोय. तुम्हाला हवं ते करा. आमची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही.